जाऊया मैदानाच्या दिशेनं. टॉस जिंकला शिवगर्जना मिरासवाडी या टीमनं आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आय नवलाईव्ह स्पोर्ट्स सोनवणे टीम. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. लव खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटर दाखल झालेत. एका साईडला मिस्टर नितीन तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर उदय. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एक मुंबईचं क्रिकेट लेदर क्रिकेटचा एक दांडगा अनुभव. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मुंबईवरून खास प्रवास करून आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी मैदानामध्ये दाखल झालेला एक असा कॅप्टन जो प्रत्येक वेळी आपल्या संघाला मी म्हणेल की सावरत असतो, पकडून ठेवत असतो, संघाला एकत्र ठेवत असतो. तो कॅप्टन मैदानामध्ये दाखल झाला उदय. तर दुसऱ्या भागात आपण पाहिलं तर शिवगर्जना मिरासवाडी टीम नुकतीच सर्वात मोठी स्पर्धा जी आपण पाहिली तर कोयना विभागाचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं गेलं, कोयना प्रीमियर लीग पहिली क्रिस्टल ट्रॉफी, पहिला क्रिस्टल ट्रॉफी ज्या VHS टीमनं जिंकली त्या VHS टीमचा खऱ्या अर्थानं 2 ते 3 खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. VHS फायटर टीम म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी उचलणारे खेळाडू आज मिरासवाडी संघातून खेळतात. KPLचा जो वर्ल्ड कप होता त्या वर्ल्ड कप मधील क्रिस्टल ट्रॉफी उचलणारे हे सर्व खेळाडू आज मैदानामध्ये दिसतील. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर व क्रमांक 1 मध्ये कोणावरती जबाबदारी दिली जाते. रोहित गोलंदाजीसाठी दाखल होतोय. मिरासवाडी या टीमचा खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं प्रत्येक मॅच मध्ये स्वतःला मात्र एक वेगळ्या पद्धतीनं सिद्ध केलं. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर उदयच्या समोर आज रोहित हे मोठं आव्हान असेल, कारण की आज दोन्ही टीम पहिली लढत खेळतात. 10:40 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात येईल. पहिलं नमन करूया श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊयात. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती श्री संभाजी महाराजांना नतमस्तक होऊन आजच्या मॅचची सुरुवात करूयात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी खेळून काढला, जिथे आपण पाहिलं तर 1 धाव शॉर्ट अंपूल, सिंगल धाव मिड विकेट रिझन मध्ये कंप्लीट केली गेली. रोहित सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अगदी पहिल्या चेंडूवरती गुड लेंथवरती चेंडू आढळतोय. नितीन शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला वेगानं खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. या 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. संपूर्ण टीम आज पाहिले तर सोनाटी टीम, मिरासवाडी टीम सगळ्या उपस्थित राहिलेत आज वेळेवरती. तदनंतर आपण पाहिलं तर या पहिल्या मॅच साठी दोघेही एकमेकांसमोर थाटलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये खेळाडू उभा होता, जो आपण पाहिलं तर पुन्हा एक सिंगल चिकी धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. मिरासवाडी या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. तर दुसऱ्या साईडला उदय कॅप्टन. बॅकफुटला जातोय, शॉट अंपूल, चेंडू डोक्यावरून डीप मिड विकेट रिजनला. पुन्हा खेळाडू आहे तिथे आणि आता फक्त 1 धाव कंप्लीट केली आहे. सिंगल धावेनं संघाच्या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर पुढे नेणारा संघ सोनावडे टीम. संघाची धावसंख्या अद्याप 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5-1 स्कोर कार्ड. ओहो, बॅट स्विंग केली आहे, वेगानं टाकलेला हा चेंडू 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर येते.
पण ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला, ज्या पद्धतीने ही गोलंदाजी टाकली गेली, ज्या पद्धतीने बॅट स्विंग होते, चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्कर स्वरूपाचा निघून जातोय. डॉट बॉल. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव येते. 6 धाव संख्या. 1 टू गो. पुढे खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज कट बिहाइंड दी विकेट. रोहितच्या खात्यामध्ये पहिली विकेट राहते. मिरासवाडी या टीमला मात्र पहिला गडी बाद करण्यामध्ये जास्त वेळ लागला नाहीये. रोहितनं घेतलाय पहिला ब्रेक थ्रू. बॅटर नितीन बॅक टू डकआउट. संपूर्ण मंगलमूर्ती मराठवाडी टीमचं आम्ही स्वागत करतो. भवानीनगर चषक 2024-25च्या वतीनं हार्दिक स्वागत. मिस्टर मंगेश सोनवडे टीमचा एक घातक फलंदाज जो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांना तुम्ही पाहताय. मंगेश दाखल झाल्यानंतर गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहिलं तर येस गोलंदाजीसाठी दाखल झालाय शंकर मोहिते. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी लहुश शंकर मोहिते म्हणजे ज्यानं मिस्टर KPL चा यंदाचा आपण पाहिलं तर मिस्टर KPL हा किताब पटकवला आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला तो शंकर मोहिते सध्या दाखल झाला. 2025 KPL याच खेळाडूच्या नावावरती राहिलाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. माफ करा 2024 KPL या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. मिस्टर KPL शंकर मोहिते ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी सिंगल चिकी धाव कंप्लीट केले. 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. यावेळी बॅट स्विंग केली. बॅटीच्या अगदी टॉप एजला. पुन्हा डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये. आज बॅटिंग करत असताना सोनवडी टीमला जे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्या मोठ्या फटक्यांसाठी जर विश्वास ठेवायचा जर म्हटलं तर कदाचित नितीनवरती माफ करा कदाचित मंगेशवरती विश्वास ठेवला जाईल. कारण की मंगेशकडे आतापर्यंत अनुभव बराचसा प्राप्त झालाय. यावेळी शॉर्ट आर्म फुल. फटका चांगला. अंतर कमी आहे. दुरी अधुरी रही. मिस्टर KPL शंकर मोहितेच्या खात्यामध्ये विकेट जातीये. अर्थातच सोनवडे टीमला भेटतोय दुसरा धक्का. अप्रतिम. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मिस्टर सूरज. मंगेशने लवकर जागा सोडली. जो या संघाचा एक महत्वाचा बॅटर धडाकेबाज बॅटर होता त्यानं मात्र आज लवकर जागा सोडल्या. मिस्टर KPLच्या खात्यामध्ये राहिले आहे आपल्या संघासाठीची दुसरी विकेट. तब्बल चेंडू त्यानं आतापर्यंत सादर केले 3. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे फक्त 9. फुल टॉस चेंडू शॉर्ट आर्म पूल करून घेतला. मिड विकेट रिजनला खेळाडू आहे. डीप स्क्वेअर एक रिजन मधून अगदी चेंडू यावेळी मात्र फेकला जातोय. पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. उदय ऍज अ कॅप्टन. विकेट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजन मधून वेगाने येतोय. चेंडू गॅदर करून फेकतोय. पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती आहे. गती परिवर्तन फसवलं गेलं. थोडंसं चकित केलं. चेंडूच्या डोक्यावरून जी जादूची बोट फिरवली होती तिथे चेंडू डॉट येतोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ
यावेळी मात्र आपण पाहिलं तर समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मिस्टर निलेश दाखल झाला गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. त्याच्या समोर आपण पाहिलं तर उदय, टीमचा कॅप्टन, टीमचा मोहोरक्या, टीमचा महत्वाचा बॅटर. ओहो, पहिला चेंडू बाई का हा डाला. नो बॉल, अगदी फुलटॉन. नो +1, तब्बल 2 धावा. येस, नो +1 आहे. डिक्लेअर मध्ये चेंडू दाखल झाला. नो +1 येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. इट्स अ फ्री हिट. नाही, नो बॉलला फ्री हिटला नाही चेंज करू शकत फिल्डिंग प्लीज. फ्री हिटला विकेट कीपर चेंज करण्याचा प्रयत्न होता पण अंपायरनं सांगितलं हे नाही करू शकत. नियमांच्या अगेन्स्ट आहे ते, इंटरनॅशनल नियमांच्या विरोधात आहे ते. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातोय. उदयला या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक जबाबदारी घ्यावी लागेल. बोलतात ना, उदय के इन किरणों को तुम क्या रोकोगे, तसाच खेळ करावा लागेल. फक्त 13 धावसंख्या 13. ओहो, सोडून दिला लेग स्टिक, सोडून दिला. शफल थोडासा होण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल जरूर जातो. एक्स्ट्रा धाव ऍड होते आता टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते अगदी 14 या आकड्यावरती. 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 धावसंख्या. यावेळी यॉर्कर चेंडू डाउन दी ग्राउंड. खेळाडू आहे अगदी लॉंग ऑन रीजन मधून. मिड विकेटला मात्र वेगानं येतो. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. सिंगल डबल. एक्के दुक्के से काम चलेगा क्या, हा प्रश्न आणि त्याच्या समोर प्रश्न चिन्ह आता लावलंय की सिंगल डबलने आपलं काम होईल का. आता हा संघ सोनवडे टीम विचार करतोय कारण की या एकेरी धावेने आता संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15-15. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव आणि सिंगलच धावेवरती समाधान मानलं जातं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16-16. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्पेल एक रीजन मधून चेंडू फेकला जातो. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एक चिकी धाव, चोरीची धाव. 1 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये कारण की या चोरीच्या धाबा आहेत, या चिकी धाबा आहेत, या चोरल्या जातात. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे अशा या धाबा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 17 या आकड्यावरती. 17. यावेळी देखील आपण पाहिलं तर डाउन दी ग्राउंड डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगानं आला. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा सिंगल धाव. संघाची धावसंख्या अद्याप आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती आता मात्र जाऊन पोहोचले. 18 धावसंख्या. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू. यावेळी देखील यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र तिथून बॅकअप येतोय आता लॉंग ऑफ रिझनचा, जो फक्त एकच धाव कंप्लीट करून देईल आणि अशा रीतीनं ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 8 धावा. संपूर्ण सिंगल डिजिट धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या खेळीस 19 वरती जाऊन पोहोचली आहे. मिस्टर भारत गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. शेवटचं षटक ज्याला म्हटलं जातं.
सोडून दिला पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल साठी जातो एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला अगदी एकच सिंगल धाव कंप्लीट केली जाते टीमची टोटल अगदी 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 21 धाव संख्या शेवटच्या षटकामध्ये सध्या आपण आहोत जिथे फक्त एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीपती सर आला नाहीये पुन्हा एक सिंगल डिजिट आतापर्यंत सर षटकार चौकार आलेले नाहीये थोडासा दुष्काळ पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये सोनावडे टीमचा कारण की एकही चौकार नाहीये एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये सिंगल डबलच्या मदतीनं धावा गोळा केल्या जात आहेत बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅट अगदी मिस होते इफ यू मिस आय डेफिनेटली हिट दिस टाइम बॅटर गॉन आणखीन एक त्रिफळाचीत आणखीन एक फलंदाज गॉन होतोय दिगंबर दाखल झाला आता मैदानामध्ये नवीन बॅटर तब्बल आता मात्र चेंडू बाकी असतील फक्त 3 बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न अपील उचलली आहे हावभाव पाहतोय कुठली हालचाल नाहीये डॉट बॉल इथे प्रयत्न चांगला होता विकेट कीपरचा प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा थोडासा अपील करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होता फलंदाज शांत उभा होता डॉट बॉल 4 चेंडूचा खेळ झालाय संघाची धाव संख्या अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 22 हलक्या घेण्याचा प्रयत्न पायावरती जरूर आदळतोय एक धाव कंप्लीट केली जाते एक सिंगल धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल की नाही एकाच धावेत समाधान चला टॉस साठी या मंगलमूर्ती मराठवाडी टीम आणि श्री वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी दोन्ही कॅप्टन्स साई टॉस साठी या येस साई आहे टॉस साठी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला जागा सोडली आहे आणि तोपर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय कॅप्टन्स या वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी टीम कॅप्टन आणि मंगलमूर्ती मराठवाडी टीम कॅप्टन मी आधारस्तंभ आदरणीय बाळासो आनंद कदम साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेत आहोत येस आचरेवाडी टीम या टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 23 आणि 24 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय थँक्यू सो मच आदरणीय बाळासो आनंद कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आधारस्तंभ भवानीनगर चषक 2024 मंगलमूर्ती मराठवाडी विपक्ष वेताळा स्पोर्ट्स आचरेवाडी टॉस केला जाईल तुषार कॉल करतील स्विंग द कॉइन हेड इज अ कॉल आणि इथे मात्र टेल आलाय याचा मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच अभिनंदन मंगलमूर्ती मराठवाडी टॉस जिंकलाय महत्वाचा आणि या सकाळचं सत्र पहिला सामना अगदी आपल्यासाठी काय निर्णय पहिले आम्ही फिल्डिंगच करू जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवेचे आयोजन भवानीनगर चषक 5वं पर्व आहे कसं वाटलं आयोजन आणि या मालिकावीरासाठी वॉशिंग मशीन काय सांगाल आयोजनाबद्दल आयोजन बोललं तर चांगलंच आहे खूप छानच आयोजन आहे यांचं आज संपूर्ण स्क्वॉड आहे
हा थोडाफार आहे पण 3 फिल्डर कमीच आहेत तरी पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू जिंकण्यासाठी. थँक्यू सो मच. टॉस गमावलाय. तुषार फलंदाजी करायचे 4 षटकांची लढत. काय माइंडसेट असेल? 40-50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा. आज भवानीनगर चषक 2025चा 5वा पर्व आहे आणि पहिला दिवस. कसं वाटलं आयोजन? ज्या प्रकारचे आपण करंडक पाहतोय आणि संपूर्ण आयोजकांनी मेहनत घेतली. दरवर्षी भवानीनगरचं आयोजन हे उत्कृष्ट असतं. दरवर्षी आम्ही या टुर्नामेंटला एंट्री वगैरे टाकत असतो. खूप छान आयोजन आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करेन सर आपण देखील बसून घ्या. टॉस जिंकलाय टीम मंगलमूर्ती मराठवाडी आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. मॅचला मजा येईल कारण ही मॅच अगदी रंगतदार पाहायला मिळेल. मिस्टर PTPL इन ॲक्शन या सामन्यामध्ये. जाऊया आपण दुसऱ्या डावाचा खेळायला होईल सुरुवात. मायक्रोफोनवरती जोडले जातील किरण मस्कर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तब्बल 24 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 24 धावा करायच्या आहेत. त्याचबरोबर मनापासून स्वागत करतो अनिलजी बोमकर साहेब. आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. नानेलचे अर्थातच कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. नानेल गावचे सुपुत्र अनिलजी बोमकर साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. स्वागत आहे साहेब. मिस्टर KPL शंकर मोहिते एका साइडला आणि दुसऱ्या साइडला भरत दाखल झालेत मैदानामध्ये. 17 चेंडूमध्ये तब्बल 53 धावा ठोकण्याचा हाफ सेंचुरी करण्याचा रेकॉर्ड याच भरत मोहितेच्या नावावरती आहे. तो भरत मोहिते दाखल झाला ज्यानं तब्बल हाफ सेंचुरी पहिली कोयना विभागामध्ये ठोकली. तर दुसऱ्या साइडला नितीन. या नितीननं आतापर्यंत सोनवडे गावाचं नाव लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, या टेनिस क्रिकेट मधून आतापर्यंत पाटण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने गाजवणारा हा खेळाडू आहे. कारण की ISPL ची जेव्हा आपण पाहिली तर निवड असते, त्या ISPL च्या निवड परीक्षेमध्ये देखील हाच खेळाडू नितीन नेहमी सातत्याने भाग घेत राहतो. कारण की या नितीनकडे आतापर्यंत लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. कारण की त्याची असलेली बॉडी लँग्वेज, त्याची असलेले हाईट फॅक्टर, या सर्व गोष्टींचा उपयोग आतापर्यंत गोलंदाजीमध्ये होत राहिला. त्याच्या समोर मिस्टर KPL. पहिला चेंडू सुरेख फटका मनगटाच्या साह्यानं खेळून काढलाय. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला 4 धावेसाठी चौकार येतोय. 4 धावसंख्या ओपन झाले टीमची धावसंख्या. नितीनच्या विरोधामध्ये हा फटका खेळून काढला. आता फक्त 20 धावा विजयासाठी हव्यात या मॅच मध्ये. KPLच्या समोर च्या समोर गोलंदाजी करत असताना आव्हानात्मक गोलंदाजी करावी लागेल. यावेळी देखील उचललाय. अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय. 1 बाउन्स स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर द बॉलर हेड. 4 धावेसाठी चौकार. वॉट अ हिट, वॉट अ स्ट्रोक. अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 8 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील सुरेख फटका. एक पाय शफल झाला, खेळून काढलाय, अगदी सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. या स्पर्धेचा पहिला षटक अर्थातच मिस्टर KPLच्या नावावरती शंकर मोहिते त्याचं नाव आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मुळशीचा 9वा हिंद केसरी जसा बकासूर वेगानं धावतो त्या वेगानं हा खेळाडू बॅटिंग करतो. एवढा वेग याच्या बॅटिंग मध्ये. या देखील बॅट स्विंग केली जाते. बॅकअप अगदी कमबॅक केलाय नितीन. तो देखील सांगतोय होय अनुभव माझ्याकडे देखील आहे. मी देखील संघाच्या नावासाठी आज मैदानामध्ये उतरलोय. प्रत्येक खेळाडू पाठीवरती असलेलं गावाचं नाव, छातीवरती असलेलं तालुक्याच्या नावासाठी या मैदानामध्ये परफॉर्मन्स देत असतो. यावेळी देखील आणखी एक फटका येतोय मिड विकेट रिजनला. इस्को लगाडाला तो लाईफ झिंगाला आला असं म्हणायला हरकत नाहीये. हा फटका होता हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा A1 फटका. शंकर मोहिते मिस्टर KPLच्या बॅट मधून येतोय.
का शंकर मोहितेच्या नावाच्या समोर मिस्टर केपीएल लागला आणि तब्बल 18 चेंडू मध्ये 53 धावा करून पहिली हाफ सेंचुरी त्यानं का त्या मैदानामध्ये लगावली याचं एक उदाहरण तो आपल्या परफॉर्मन्स मधून बॅटिंग मधून देतोय आणि आतापर्यंत धाव संख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता फक्त 4 धावा विजयासाठी हव्यात. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू या चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. चिकी धाव आता फक्त 3 धावा हवेत विजयासाठी. वन टू गो. माफ करा, टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले. तब्बल ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. नवीन गोलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. 3 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. ओहो, यावेळी मात्र सोडून दिल्या. व्हाईट बॉल साठी आता फक्त 2 धावा दूर आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर अर्थातच मिरासवाडी टीम. विजयापासून सोनवणे टीम न 24 धावेचं आव्हान दिलं होतं. आता 22 वरती संघ खेळतोय. प्रतिम बॅटिंग राहिली आहे मिस्टर केपीएल ची. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर बैठा घेण्याचा प्रयत्न हवेमध्ये. पहिली धाव वेगानं कंप्लीट